पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। राशिवडी जिल्हा परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र कानकेकर हे कोट्यावधी विकास कामांच्या पाठबळावरती पुन्हा एकदा मतदारसंघामध्ये जनतेचा आशीर्वाद आणि पुण्याईवरती निवडणुकीसाठी मतदारांच्या संपर्कावरती अधिक भर दिला आहे। राशिवडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र कानकेकर यांनी 2007च्या निवडणुकीमध्ये शिवाजी भाट यांचा पराभव करून 1150 मतांनी विजय संपादन केला होता। ते 2012 पर्यंत जिल्हा परिषद सदस्य होते। त्यांना रविदादा म्हणून आपुलकीने हाक मारतात। त्यांनी आपल्या विकास कामांची सुरुवात नागेश्वर देवालय रस्ता पूल येथून केली होती। प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत, पशुवैद्यकीय दवाखाना इमारत, गावातील व्यावसायिकांना दुकान गाळे, धामोड मासवरली प्राथमिक आरोग्य कर्मचारी यांना निवासस्थाने तसेच राशिवडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शाळा, अंगणवाडी इमारतीसाठी भरीव निधी दिला। रस्ते, गटर्स तसेच कृषी विभागाच्या विविध योजना सुद्धा राबवल्या। मतदारसंघामध्ये केलेल्या कोट्यावधी विकास कामांच्या पाठबळावरती रवींद्र कानकेकर हे राशिवडी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप पक्षाकडून निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहेत। त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। त्यांनी केलेली विकास कामे तसेच भाजपच्या विविध योजना यामुळे आपल्याला मतदार नक्की निवडून देतील असा आत्मविश्वास त्यांनी आरके न्यूजशी बोलताना व्यक्त केला। आरके न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे, राशिवडी। ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तांबूस फुटता उधळणारी भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची चव आहे कोल्हापुरी